Haleluya. 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 Bersyukur dalam Bapa sebagai satu ucapan Tuhan dan bersyukur ucapan selamat dan berterima kasih terima yang terbaik kita dalam Haleluya. आपण शिक्षणाविषयावर लक्ष देऊ की परमेश्वराचं शिक्षण नेहमी कामाला येत असते. संकटात कामाला येते, दुःखात कामाला येते, निराशात कामाला येते, आजारात कामाला येते. सर्व परिस्थितीमध्ये देवाचं शिक्षण आपल्याला कामाला येत असते. तर आपले क्लासमध्ये 6-4 घेऊया की मुलांना कोणत्या शिक्षणाकडे घडवायचं आहे आणि त्यांना वाढवायचं आहे. आपण ख्रिस्तामध्ये असलेली त्याची मुलं आहेत समजलं ना. आणि मुलांना त्याच्या राज्यासाठी आपल्याला एकूण शिक्षणाचा अनुभव देतो. आणि मग आपण वचनाद्वारे आपल्याला त्या देवाच्या राज्यामध्ये कशा पद्धतीने एक मजबूती आपल्याला जोडता येईल. तर पहिलं नव्या तुम्ही आपल्या मुलांना पोलीस आणू नका तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. नुसतं तुम्ही मुलांना शिकवू नका. त्यांना काय सांगितले? मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. आता आपण मुलांना शाळेत पाठवतो किंवा शाळेच्या शिक्षणामध्ये त्याला वाढवतो, त्याला शिस्त देतो, त्याला प्रत्येक देतो. बरोबर आई बाबा प्रकारची देत असते. हे शिक्षण असं आहे की आपल्याला त्या शिक्षणाद्वारे आपण पैसे खर्च करता नाही का. त्यामुळे तुला पास झालाच नाही झाला मग बघा तुम्हाला काय केलं. हर प्रकारची बंदी मुलांच्या मध्ये असते. पण आपण असं नाही सांगणार जर तू प्रार्थना केली नाही, प्रार्थनेमध्ये वाढ केली नाही तर तो स्वर्गात जाणार नाही. बरोबर. परमेश्वराकडे भक्तीची प्रार्थना करावी लागते. आणि सर्व मानव ज्या परमेश्वराच्या अनुकरणामध्ये आणि त्या शिक्षणामध्ये जगाचे सर्व शिक्षण त्याच्या डोक्यात होते. कोणतेही शिक्षण तुम्हाला न समजणार असेल नाही, कारण देव तुमच्या बरोबर आहे. देवाने सर्वांना बुद्धी ज्ञान दिलेलं आहे. तर आता काही काय सांगितले त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. प्रभूची शिस्त काय होती आणि शिक्षण काय? खोटं बोलायचं नाही, चोरी करायचं नाही, दबाई करायचं नाही, भांडण करायचं नाही, अपमान करायचं नाही, द्वेष करायचं नाही. हे प्रभूचं जे शिक्षण आहे या शिक्षणामध्ये क्षमा, दया आणि प्रेम. मग दुश्मन जरी असला तरी आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी काहीच ठेवायचं नाही. म्हणजे 7:14 तू त्याला क्षमा कर, तुझ्या प्रेरेवर तो प्रीती कर. लोक त्याला 12:21 बरेचशी हे प्रभूचं शिक्षण आहे. वाईट नाही. आता लेवी 16:2 आपण प्रभूच्या मंदिरात जेव्हा एक प्रवेश करता उपदेश 5 अध्यायामध्ये मंदिरामध्ये उद्देश करताना बडबड नाही केली. देवाविषयी स्मरण चिंतन करायचं, देवाविषयी आपण आत्मपरीक्षण करायचं, वचन आत्मपरीक्षण करायचं. 4:4 आपल्या स्वतःला काही शिकायचं. जर तुम्ही त्या शिक्षणाकडे जर लक्ष असलं तर तुम्हाला देव त्या शिक्षणाद्वारे आध्यात्मिक शिक्षणाची जाणीव करून देईल. म्हणजे सार्वजनिक जीवन. ते सार्वजनिक जीवन सगळ्या व्यक्तीला मिळत नाही. आता तुम्ही शिकायला आले तर आपण कोणत्या टायमाला आलं पाहिजे? सकाळी जर तुम्ही
शाळा चालू होतात, बरोबर. आणि शाळा चालू झाल्यानंतर लेट थोडा आला तर त्याला वर्गाच्या बाहेर ठेवली जातात, बरोबर. काही ठिकाणी त्याला ग्राउंडवरून फेऱ्या मारायला आपण की परत दुसऱ्या टाइमाला की कसा लेट झाला. हे पोरांचं शिस्तात किती दिलं जातं, पण आध्यात्मिक बाबतीमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. रोजच्या मुलाविषयी तो सांगतो, भलत्याच टायमाला काय बरं काय करायचं. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अरोन याला सांग की तू भलत्याच वेळेला पवित्र स्थानात म्हणजे मंदिरात कोणत्या टायमाला आपल्याला वाटेल त्या टायमाला नाही, त्याचे नियम आहेत आणि ते नियम देवाने केलेले त्याच नियमामध्ये पोहोचायचं. आता सुरुवातीला सगळ्या माणसाला बरोबर बरोबर टाइम टू टाइम 5 मिनिटं पुढे जायला लागते, पण मागे पण या धार्मिक शिक्षणाकडे शिक्षण कसं घ्यायचं ते पण तुम्हाला आज लक्ष करायचं. जर स्वर्गात जायचं असेल आता त्यांनी काय सांगितलं, परमेश्वर मोशेला म्हणाला, हा मोशेचा भाऊ होता ना, त्याची पुढं ऐकत नाही, पण ऐकत नाही. पहिल्याच अध्याय म्हणजे 16 ते 1 वचनामध्येच ते दिली. आपण लोक देवाच्या आशीर्वाद आहे, आपल्याला बद्दल माहिती नाही, परंतु लक्षात सगळ्यांनी ठेवायचं की देवाची नियम कम्प्लीटली सगळ्यांना आणि एक दिवस केला तर ठीक आहे, रोज नाही. रोजच्या टायमाला आपली मर्जी लावायची नाही, मग ती मर्जी आपली निघून जाते. हे नियम आहे. प्रत्येकाला देवाच्या राज्यामध्ये एंट्री जर करायची असेल तर पहिले प्रथम आहे देवाचे नियम तुम्हाला मला सगळ्यांना, आणि ते नियम प्रत्येक परिस्थितीतून जावं लागते. आणि जर ती सेवा काम करायचं असेल, प्रार्थना करायची असेल तर त्याचे नियम आपल्या सगळ्यांना सावरता आला पाहिजे. नसेल ते नियम त्यांनी एकदा काढले तर आपण या जिंदगीच्या पुस्तकातून लिहिलेले एक शिक्षण आहे. तर त्याने काय सांगितलं, गेला का तू मरशील. आता हे मरणाचं शिक्षण काय, आपल्या जीवनात मरण पाप वाढल्यानंतर आपण देवाजवळ आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक शिक्षण आहे ते आपल्या सगळ्यांना पाप वाढल्यानंतर परमेश्वराची उपस्थिती आपल्यात वाढत नाही, दुष्टाची उपस्थिती वाढली जाते ना. आपल्या मनामध्ये त्याचा अहंकार काढतो, म्हणजे शैतानी अहंकार काढतो. मत्तेमध्ये 25 अध्याय 1 ते 13 वचनामध्ये 5 शाणे आणि 5 मूर्ख जे होते ते तेल घ्यायला विसरले, आत्मिक शिक्षण घ्यायला विसरले. आणि या स्वर्गाच्या 10 उमाले आहेत. स्वर्गात जायचं आहे तर जाण्यासाठी काय केलं पाहिजे. 12:1-15 ते 3:2 ते 4:17 पश्चाताप. तुम्हाला आता हे नवीन जन्मात तुम्ही आलेले, आणि या नवीन जन्मामध्ये जो मनुष्य प्रवास करतो ना तर त्याला देवाविषयीच विचारधारा बनवावी लागते, आपले विचारधारा नाही. देवाने जेव्हा हात दिल्यानंतर आपली इच्छा होत नाही. कारण स्वर्गीय बाबाची जेव्हा प्रार्थना शिकवली येशू ख्रिस्ताची,
प्रार्थना एवढी योहानाचे शिष्य जे प्रार्थना करत होते ते येशूच्या शिष्याने पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की योहानाला जी प्रार्थना मिळालेली आहे, म्हणजे योहानाने प्रार्थना शिकवलेली आहे की त्यांच्या शिष्याला कशी तुम्ही आम्हाला शिकवा. मग त्याच्या प्रार्थनेमध्ये सिस्टम बदललं. त्यांनी प्रभू येशूने त्याला स्वर्गीय बापाच्या शिक्षणाची प्रार्थना शिकवली. मग आपण आपल्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण किंवा आध्यात्मिक गोष्टी जर देत असेल तर त्याचं एक दुसरं जीवन आहे, ते म्हणजे सार्वकालिक. आणि या शाळेतले शिक्षण आहे हे दैहिक शिक्षण आहे, पण एक आत्मिक शिक्षण आहे ते स्वर्गीय शिक्षण. आपल्याला दोन प्रकारचे जीवन जगावं लागतं, एक शरीरासाठी एक आत्म्यासाठी. म्हणून ज्या शिक्षणाबाबतीचे शिकतात ते पुढे जातात. आता मध्ये 4:19 वचन होतं. पेत्र होता, पेत्राला काय सांगितलं, तो काम धंदा करत होता, त्याला स्वर्गाचं राज्य माहिती नव्हतं, त्याचं वय झालेलं. आता कधी पण त्याच्या जीवनामध्ये देवाच्या घरात जाण्याचं आमंत्रण होतं. तेव्हा प्रभूने पेत्राला बोलवलं, माझ्या मागे ही माणसं कर, माझी मोकळे चाल, मग तुला स्वर्गाच्या पृथ्वीच्या सर्व घे का. त्याला पृथ्वीवर आणि स्वर्गाच्या राज्यावर अधिकार मिळाला. कारण बापाच्या घरामध्ये तेवढा अधिकार सापडलेला नव्हता. कष्ट आणि मेहनतच करावं लागते. किती कष्ट करून सुद्धा त्याच्या हातामध्ये काही सापडत नाही. पण परमेश्वर आपल्यासाठी खूप मोठे कार्य मोठे उदाहरण केले आणि तेच प्रभूने तुम्हाला न मला. मी या जागतिक गोष्टीमध्ये वाढत होतो, धन पैसा वस्तू हे पाहिजे ते पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे, परंतु शेवटचा अंत आपल्यासाठी कोणत्या गोष्टीसाठी उत्पन्न. मग त्याच्यानंतर येशूचे भेटलं की देवा तुझं राज्य मनामध्ये, बस काहीच नको. मग देवाच्या मार्गावर ते लक्ष केंद्रित करायला सुरुवात आणि देवाच्या इच्छेने या कार्यामध्ये इंटरेस्ट घेऊन आज तुमच्या पुढे. कारण हे मला मिळालेलं आहे सार्वकालिक जीवन. 17:3 एकच परमेश्वराची मी आराधना केली. पहिली मूर्तीची करत होती, सगळ्यांना करत होतं, सगळ्यांना मानत होतं सगळं, परंतु त्या मूर्त्या होत्या, त्या मूर्त्या नव्हत्या. जेव्हा हे पवित्र शास्त्र मिळालं तेव्हा त्याचा खरा अभ्यास सापडला. म्हणून शाळेमध्ये जातात तर टीचरचा महत्व नसतो. भले भले चांगले कर्म करून केलेले या देशातले पुढेकारी असतात ना, त्यांची महत्व असतात, बरोबर. आणि ते शिकवत नाही त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टी, तर ते चांगले कृत्य केल्या त्याकडे ते घेते, त्याच्या कृत्याद्वारे आपल्याला ते आदर्श घेऊन शिकावं लागतं. आणि या शिक्षणाद्वारे आपण बरेच परिस्थितीमध्ये प्रवासी आहोत. आपल्याला सार्वत्रिक शिक्षण पाहिजे. म्हणून शिक्षणामध्ये अनुभव घेताना परमेश्वराच्या मार्गात किंवा नियमामध्ये पहिलं तुम्हाला चालायला लागेल. आज जर तुमच्या पुढे मोह असतील तर आध्यात्मिक जीवन तुमच्या जवळ नाही. म्हणून तुम्ही बघा, आता हे शिक्षण कसं आध्यात्मिक वाढवायचं असते, कमी नाही करायचं. शाळेमध्ये पोरगा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी असा पुढे पुढे वाढतो, तो कमी नाही होत. आपण काय म्हणतो प्रभूमध्ये आलेले पण कमी होतो, वाढत नाही. मला एक गिफ्ट मिळालं बस तेवढं नाही, त्या गिफ्टवर गिफ्ट सार्वत्रिक जीवनापर्यंत मिळणारं गिफ्ट आपल्यामध्ये बस. मग एक माणूस येतो, तो बळगवतो, बसतो, त्याचा येतो, त्यानंतर तो पूर्ण बाहेरच होतो. मग त्या शिक्षणाचा तो अपमान करतो. वचनाचा कधीही अपमान करायचं नाही. त्या शास्त्रात खूप गोष्टी दिलेल्या आहेत.
देवाला विसरलेला मी फाडू, वचन सुद्धा घेतलं, वचनात मिसळपाट करायचं वेळ पण ना. ते 24 आकाश पृथ्वी नाहीसे होईल पण माझं वचन नाहीसे होणार. जर स्वर्गात जायचं असेल तर या स्वर्गाच्या शिक्षणामध्ये लक्ष केंद्रित करावं, प्रार्थना घ्यावी लागते, प्रार्थनेत वाढावं लागते. त्या प्रार्थनेच्या द्वारे आपली प्रगती होते. जेव्हा आपण देवापासून थोडे दुरावले झाले ना तर तिकडे सुरुवात होते थोडी संकट आहे, टेन्शन आहे, चिडचिडपणा, राग, नफरत, द्वेष, देवा, त्याची निंदा, आर्थिक परिस्थिती कमजोर, सगळ्या बाजूनी आपल्याला फार कठीण परिस्थितीतून प्रवास करावा लागते. कारण देव जोडलेला आहे. जर परमेश्वर तुमच्या जोडीला आहे तर तुम्ही सुद्धा परमेश्वराच्याच नियमानुसार पुढे जाणार तर तुम्हाला सार्वजनिक जीवन मिळणार. एका शब्दात तुम्हाला पाव मिळेल. मग तुम्ही काय बोलणार ना तर पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोलणार. तुम्ही काय बोलणार कारण तुम्ही देवाच्या इच्छेत, देवाच्या वचनात, देवाच्या नियमात आणि देवाच्या मार्गामध्ये जर चालले असतील तर देवाचा आशीर्वाद तुमच्या असेल. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर देणारा परमेश्वर. गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितले बरोबर काय? पाऊस येईल बरोबर. आणि एक तो केवढा येईल? जोरात येईल बरोबर. हे सिद्ध तुमच्या जीवनात घडले का नाही आठवड्यात? तो परमेश्वर आपला आहे, आपण त्याचं शिक्षण घेतो तर त्या शिक्षणाला काय सांगतो? तू आमची प्रार्थना आहे. जे शिक्षण तुम्ही देवाचं घेत असेल तर ते तुमचं आहे. योहान 15:4-7 मध्ये वाक्य आहे, तू माझ्यापासून वेगळं असल्यास काही करतो. लोक कंटाळले पावसामुळे बरोबर हा कार्य थांबायला पाहिजे नाही. अरे वर्षभर आम्हाला पिण्या खाण्याची जो सुविधा करतो सर्व गोष्टीसाठी पाण्याचा वापर करणारा देव आहे. आणि त्या देवाच्या इच्छेने आपण जर करणार आपल्याला बरोबर योग्य वेळी सगळं काही मिळणार. हा पाऊस एवढ्या जोराने आलेला आणि सगळं भरून निघाले याचं कारण तुम्हाला सांगितलं. हिची सगळी घाण आपण सगळे टाकतात सगळं घराच्या आतमध्ये बरोबर. यामुळे माणसाच्या शरीराला अनेक प्रकारची रोग वाटतात. पण त्यामुळे त्या पावसाच्या पाण्याने सगळं साफ करून पाहिजे. म्हणून प्रभूचं शिक्षण कसं घ्यायचं ते तुम्हाला माहिती. पाऊस कोणी बनवला? तुम्ही बनवला का? परमेश्वराने. त्याला माहितीये काय माझ्या मुलांना काही त्रास होऊ नये. तुम्हाला एक बाळा आपण विश्वासी आहेत, आपल्याला काही त्रास होऊ नये. मग परमेश्वरच्या शिक्षणाकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा परमेश्वर आपल्याकडे लक्ष देतो. आणि हर संकटामध्ये प्रार्थनेची गरज असते. म्हणून जेवढी तुम्ही प्रार्थना करणार बघा तेवढं परमेश्वराचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलं. कारण देव जोडीला जशी प्रार्थना करणार तसा परमेश्वर आपल्याला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देणार. प्रभूने आपल्यासाठी मागवलं. म्हणून हर व्यक्तीसाठी शिक्षण आध्यात्मिक पाहिजे. जर आपल्याकडे आध्यात्मिक शिक्षण नसेल तर आपलं जीवन 0 पॉइंट मध्ये राहणार. म्हणून मत्ती 16:26 जगात सर्व कमावलं
आत्मा गमावला त्याला काय लाभ? या आत्म्याला काय करायचं? सगळं मिळवलेलं आहे पण आत्मा अगदी हे बघा, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात चांगलं पाहिजे असेल तर प्रार्थनेमध्ये जास्त वाढा, प्रभूच्या शिक्षणात वाढ करा. आणि जसं तुम्ही वाढत जाते ना तर तुमच्या पाठीमागची दुःख दूर होत, ना टेन्शन तुमच्या डोक्यात, ना मानसिक तणाव, ना अस्वस्थपणा, कोणत्या गोष्टी तुमच्या पाठीमध्ये येणार. कारण का त्या परमेश्वर तुमचे हात सदैव होते. त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 5 सर्व चिंता मी त्याच्यावर. आज जर आपण प्रभूच्या सहवासात व सानिध्यात राहता आणि आपण परमेश्वरच्या वचनाप्रमाणे आपण जर जीवन जगत असतात तर तुम्ही योहान 14:14 काय पाहिजे ते मागा. आज हृदय हे साधपणे आपण लोकांना येतात प्रार्थनेला देवाकडे मागतो, इच्छा होत नाही आणि इच्छा येणे म्हणजे इच्छेप्रमाणे चालायला सुरुवात करा. देवाचे नियम पाळायला सुरुवात करा. जसे तुम्ही देवाचे नियम पाळत जातील तसा परमेश्वर तुम्हाला त्या मार्गाचा नियमाचा वापर करण्यासाठी शिकवेल. देव आपल्यासाठी बनले पण आपल्यासाठी दगडाची देव बनले. कारण आपण जिवंत देवाला विसरलो. देवाचं वचन शिक्षण घ्या. म्हणून प्रत्येक शिक्षणाला एक अनुभव घ्यावा लागतो. आता अनुभव कसे घ्यायचे? मध्ये 6:4 ते अनुवादामध्ये 11 पासून वचन आपल्या मुलांना काय शिकवायला पाहिजे. म्हणून तुम्ही ही माझी वचने ध्यानी आणि मनी, काय म्हणजे ध्यानात पडायला पाहिजे, मनात पडायला. देवाचं वचन ध्यानात नाही मनात काय सांगितलं माहिती? योहान 7:44 त्याची इच्छा आकर्षल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. म्हणून तो बोला शेवटच्या दिवशी तुम्हाला उठले ध्यानी आणि मनी. काय ध्यानात राहिलं पाहिजे, मनात पण राहिलं पाहिजे, लक्षात राहिलंच नाही. हे साठवून ठेवा, हे चिन्ह दाखल हाताला बांधून ठेवा. जसं बघा बांधून ठेवल्यानंतर आपण काय करतो? कुत्रा बांधलेला आहे, गाय कशी बांधलेली आहे, कसं तिकडचे तिकडे राहत. तसं प्रभूमध्ये तुम्ही ते बांधून ठेवा की देवाने मला आमंत्रण केले, देवाच्या हातात माझा नाम आहे ते बांधा तुम्ही. आणि जर तुम्ही बांधलेले असतील तर देवाचं राज्य तुमच्यामध्ये बसलेलं राहील. देवाचं वचन सामान्य नाही. आज मी 1 वर्षापासून प्रभूच्या राज्यात आणि सेवेमध्ये आहे, बरोबर. संपूर्ण जीवन क्षण वेळ हे सगळं प्रभूसाठी आहे. मला आज झोप नाही, काय नाही, बस जे आहे मध्यस्थी राहून उठायचं, प्रार्थना करत असायचं, मनचिंतन करायचं, बस. तरी वेळ उठून मला जावं लागतं, परत पुढे देखावं लागतं. देवाचे एक रूम आहे, त्या रूममध्ये बसतो आणि सांगतो देवा तुझं गाडचं देतो. मग ज्यासाठी प्रार्थना करायची ती प्रार्थना. संकट आले, ती संकट प्रसंग आलेली आहे. म्हणून यासाठी तुम्हाला पूर्णपणे प्रार्थनेचं वातावरण घ्यायचं आहे. कारण हे राज्य शैतानाचं चाललेलं आहे आणि देवाचं राज्य या पृथ्वीमध्ये फार कठीण परिस्थितीतून प्रवासात सुरू. म्हणून आता वरून सगळं नष्ट करायला सुरुवात केली. मग भूकंप, तुम्हाला माहिती आहे प्रत्येकामध्ये तुम्ही 16 अध्याय वाचला, तुम्हाला या शिक्षणाची गरज आहे आजच्या काळामध्ये. आणि मूर्ती पूजाला नमन बदल करणार तुम्ही, त्याच्या मागे जास्त लागणार आम्हाला. आणि असा एक भूकंप होईल की मनुष्य जन्माला आल्यापासून कधी झाला नाही असा मोठा भूकंप होईल. अशा वाट्या टाकल्या जाईल, क्रोधाच्या वाट्या सोडल्या जाईल. कारण बाप आपला मुला बरोबर होतो, बरोबर. तर मुलाच्या बापाचं ऐकत नाही, तो शेळी घेऊन मुलाच्या पाठी लागते. आई असते ते झाडू घेऊन टाकते, बरोबर नाही.
परिस्थिती म्हणजे आम्हाला काय शिकायचं हे शिक्षण आपण घ्यायचं, बरोबर. आम्हाला देवाबरोबर जायचं. ज्या परमेश्वराने आम्हाला सर्व काही दिले आहे, तर प्रभूच्या राज्यासाठी आपल्याला सर्व काही करता आलं पाहिजे. की प्रभूच्या राज्यात राहील, वचनात राहील, शिक्षणात राहील, त्याच्या नियमात राहील, सर्व पापापासून दूर राहील आणि पवित्र जीवन घेऊन पवित्र राज्यासाठी प्रवास केला पाहिजे. आज प्रत्येक व्यक्तीचं जीवन असं आहे, प्रत्येक तुमच्या कुटुंबामध्ये मध्ये 35 पासून मला त्याचं शिक्षण घेणार आहे. आता आजच्या काळात हे सगळ्या घटना होऊन झालेल्या आहे, पण तुम्हाला शिक्षण परमेश्वराचंच घ्यायचं की मुलगा बाबा, मुलगी व आई व सून व सासू याच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. माणसाच्या घरचेच लोक त्याचे वैरी होते, तो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आईवर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही, तो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन तो माझ्या मागे येत नाही, तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला त्याला गमावे, ज्याने माझ्या करता गमावला. हालेलुया, हालेलुया. म्हणजे काय शिकवते लक्षात आणा, येशूसाठी आपलं बलिदान दिलं तेव्हा आपलं जीवन आहे. आज सगळे समाजामध्ये तेच आहे, सासू मुलीची पटत नाही, मुलीचं नाहीचं पटत नाही, मुलाचं ना बापाचं पटत नाही. या सगळ्या घटना तो फूट पाडायला आलाय. कारण का तुम्ही तुमचाच विचार करतो, तो बोलता माझा विचार कोणी करायचा, माझं कार्य कोण येणार, मी स्वतःचा वधस्तंभ उचलायचा. आज घरामध्ये प्रत्येक गोष्टी तेच आहे, म्हणून स्वतःला काय करायचं, तुला स्वर्गात जायचं तू आणि एक आपली सेवा कर. मला होती परमेश्वराची, मी मुलं आणि परमेश्वराच्या सेवेमध्ये निघालो. किती अडचणी आहे, किती दुःख आहे, किती टेन्शन आहे, किती माझं सगळं त्यांनी केले, मी फ्री आहे. तुम्ही जेव्हा देवासाठी पुढे जाता तेव्हा देव तुमच्यासाठी सर्व काय करू शकते. मग आम्ही कोणत्या शिक्षण आपण आपल्या मुलांसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी करतो, पण मुलं तुमच्या हातात राहणार आहे का? त्यांनी स्वतःहून ट्रेनिंग दिलेली आहे. बापा विरुद्ध मुलगा, मुलाविरुद्ध. मग आपण वेळ संपूर्ण देवाला द्यायची. मग जशी तुम्ही देवाला वेळ देते तेव्हा तुमच्या घरात शांती येईल, देवाची उपस्थिती, देवाचं राज्य. आणि जेवढं राज्य देवाचं तुमच्यामध्ये राहणार आहे तेवढं तुम्हाला परमेश्वराचं मार्ग सापडेल. देवाबरोबर राहणार, मग तो तुमच्या बरोबर राहतो की नाही. बघ, प्रार्थना करायला काही मुश्किल आहे का? देवाचं शिक्षण घ्यायला काही मुश्किल आहे का? देवाचं शिक्षण साठी काय, मला सांगा काय शिक्षण आहे? रोज प्रार्थना केली, हालेलुया बोललं, प्रभूची स्तुती केली, धन्यवाद दिला नाही, हे तुमच्या आचरणाच्या चुकीचे आहे. देवाची स्तुती आणि देवाचा धन्यवाद कधी होतो माहितीये का? ज्या माणसाचं मन साफ आहे, बरोबर, त्याच्याकडे पाप नाही, ज्याच्याकडे देवावर विश्वासाची श्रद्धेचे एक तलवार आहे, आत्म्याची तलवार, आणि खरोखर मी येशूसाठी जीवन जगत आहे, तेव्हा ते धन्यवाद करतात. आज आपल्या जीवनामध्ये बघा, धन्यवाद प्रकटीकरणामध्ये 1:6 वचन दिलेले आहे. ते देवाच्या सहवासात राहतात, त्यांची प्रार्थना स्तुती गौरव उपयोगी. तुम्ही आता इकडे फक्त गौरव स्तुती करणार तर तुमची पापं किती आपल्या दिवसामध्ये झालेले त्याच्या विषयी कधी बोललो. स्वतःचे 4 वचन दिलेले आहे. जेव्हा संध्याकाळी रात्री झोपायला गेलं तर पहिलं मनाचा विचार करायचा की मी आज सकाळ
आणि प्रभू मी तुम्हाला किती वेळा बोलवलंय मला सांगा तुम्ही, आठवण करायला सांगा. माणसाला आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. आपली पापं खाली करायला शिकलो, शब्दापासून, बोलण्यापासून, विचारापासून, शरीराच्या अवयवांपासून जे काही पाप, भांडण ज्याच्याशी तुमची झाली त्याच्याशी बोलल्या बाजूला तुमच्याकडून काही चूक झाली तर त्याला विचार, अरे मी तुझं बोललं बोललं तुझ्यामध्ये काय माझ्या मनात काही वेगळा तर तुला वाईट वाटत असेल तर मला सांग. तू दुसऱ्याला सांगशील आणखी भांडण नफरत देईल ना, कारण देवाने दुसऱ्याला नाही सांगितलं आपल्या अपराधांना क्षमा करायला सांगितलं. एका गालावर मारण्यावर जाऊन एका गालाला पावडं लावून दुसऱ्या गालाला पावडं लावून चालेल. प्रत्येकी शिक्षण आपल्याला आध्यात्मिक गोष्टीचं पाहिजे. प्रभूच्या शिक्षणाने आपल्या आध्यात्मिकमध्ये स्वर्ग पेत्राला जेव्हा सांगितलं लोकमध्ये 5 अध्याय रात्रभर कष्ट करून आलेला काय मिळालं. प्रभू तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी आता जातो. पहिलं तुम्ही प्रार्थना देत होते, जेव्हा इकडे प्रार्थना विश्वासाने होती देत होते आणि काहीची ते मिळत होतं. आज प्रार्थनेमध्ये येतो पण आता इच्छा पुऱ्या होत नाही. तुम्ही देवाची इच्छा पुऱ्या केली नाही तर तुमची इच्छा पुऱ्या कशी, तुम्ही कोणतं शिक्षण घेतलं. आज आध्यात्मिक शिक्षण कमी आणि शारीरिक शिक्षण जास्त, आणि या शारीरिक शिक्षणामुळे तुमचं आध्यात्मिक शिक्षण विसरल्यामुळे तुम्हाला हर परिस्थितीचं मानसिक टेन्शन अस्वस्थ बनतं. 2 प्रकारचे या पृथ्वीमध्ये धन आहे, एक सैतानी आहे, एक परमेश्वर आहे. आणि परमेश्वराचं धन संपत नाही, सैतानी धन किती आलं हे संपलं. मग ते नशाच्या मागे, फिरण्याच्या मागे, रोज मागे, मजाच्या मागे, ऐशआरामाच्या मागे. हे कार्यक्रम तुला, प्रोग्राम तुला, अरे काय कर्ज झालं तो जिंदगीवर तुला दुःखाला कष्टामध्ये टाकतो. परमेश्वर तसं नाही. परमेश्वर देते. आता काना इथे लग्न होणं आणि तिकडे द्राक्षरस संपलेलं नाही. परंतु आता पैसे संपले आणायचे कुठून. पण प्रभू येशू किती होता त्याने पाणी भरायला सांगितलं. बरोबर बरं झालं. देणारा कोण होता, देवच केली. देणारा कोण आहे आपल्या जीवनात, मनुष्य देणारा आहे, देव देणार. अरे मनुष्य एक दिवस दे, दुसऱ्या दिवशी काही नाही देणार, चालायला असंच नाही. हर व्यक्तीच्या जीवनामध्ये हा प्रश्न. म्हणून शिक्षणात मी घ्यावा, शारीरिक शिक्षणापेक्षा आध्यात्मिक शिक्षणाला जास्त जीवन. तुमच्याकडे ज्ञान हवा, ज्ञान तुमच्या जोडीला असलं तर तुमच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्नाचं उत्तर देव देण्यासाठी समर्थ आहे. देवावर आपली श्रद्धा, देवावर आपला विश्वास आणि देवावर विश्वासाच्या द्वारे दिलेलं राज्य आपल्याला ते त्याच्या इच्छेप्रमाणे झालं. त्याची इच्छा, ते राज्य त्याची इच्छेप्रमाणे. मग देवाने आपल्याला त्याची इच्छा पूर्ण केली तर आपण पण देवाची इच्छेप्रमाणे पुढे केलंच पाहिजे. आणि विश्वास कमजोर आहे, आम्ही पाहिजे पण मिळत नाही. फक्त एक साप भोग पडलेली खुशी. आपला पहिला विश्वास आहे का. आज जर तुमच्या डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली तर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार केले जातात. का चमत्कार केले जातात की तुमचा विश्वास देवावर. आम्ही विश्वास आज्ञेत नाही, नियमत नाही, तत्परत आपल्या हातात काहीच नाही. टेन्शनच आहे. आणि टेन्शन पळवायचं असेल तर फक्त प्रभू येशू ख्रिस्त. पण त्या काळात आम्ही तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा. विसावा कोण तुम्हाला देणारी व्यक्ती नाही, तोच एक.
एकच गोष्ट, आपली श्रद्धा आणि आपला विश्वास मात्र फक्त त्याच्यावर ठेवायचा. जर आपली श्रद्धा नाही, आपला विश्वास नसेल तर आपलं जीवन 0 पॉइंट मध्ये ठेवलं. विश्वास आणि क्रिया करू शकतो. आपल्याला शिक्षण आध्यात्मिक पाहिजे. जर स्पर्धा करायचं असेल हे शिक्षण आहे, एकच विषय आहे आणि एका विषयापासून त्या जिंदगीचा शेवट आणि अंत तो विषय. सुरुवात उत्पत्ती 27 देवाचा प्रतिरूप, मग त्याला देवासारखंच बनायचं आहे. त्याचं रूप त्याला चेंज करायचं. जर रूप चेंज करत असेल तर त्याचं भविष्य चेंज होतं. शिकताना शिकायचं. म्हणून आध्यात्मिक शिक्षण आपल्याला द्यायचं आहे आणि आध्यात्मिक शिक्षणाने पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न करायचं. जर तुम्ही देवाच्या विषयी प्रवास करता जोडीला राहणार. म्हणून त्याची इच्छा वाटते वचन नेहमी पाठ करायची की मला देवाच्या विषयी या पृथ्वीवर चालायचं. जर आपलं जीवन वर्गात जात असेल ना आपला फायदा. आपला आत्मा जर स्वर्गामध्ये जात नसेल तर आपल्या लाईफ मध्ये 0 पॉइंट आहे. मग आम्ही 0 मध्ये का सांगू? आत्मा अर्पण करायचा देवाच्या. एखादा माणूस आजारी आहे, त्या परमेश्वराच्या हातात त्याचा आत्मा द्यायचा. देवा विचार त्याने दिला एवढा 17 उत्पत्ती दिवस. मग सैतानाच्या हातात द्यायचं. जर ते तुझं जर आहे ते तुझं मन लागेल 0 आहे. उद्याला काय करायचं तर उद्या केलं. रात्री झोपताना पाठ करायचं. आपल्याला स्वर्गात जायचं असेल ते शिक्षण घ्या, नरकात जायचं असेल तर विषय सोडून. कारण या 90% या जगामध्ये मानव असा पद्धतीत आहे, मला उद्या नाही करायचं, मला पैसा पाहिजे, मला हे पाहिजे, छोट्या मोठ्या गोष्टीवर भांडणं काय म्हणणार नाही. सच्चाईला उशीर लागते पण सच्चाईचं फळ शेवटला नाही. आज माझं तुझं राहणार नाही ते आहे दुसऱ्याचं. ज्याच्या भविष्यात त्याला लिहिलेलं आहे ना, जे पृथ्वीवर मोकळं केलं ते स्वर्गात मोकळं केलं जातं. जो स्वर्गाकरता लक्ष देतो तो स्वर्गात जातो, पृथ्वीसाठी लक्ष करतो तो पृथ्वीमध्येच राहतो. त्याचं भविष्य 0 पॉइंटवर जाते. त्याच्या जीवनात शांती नाही. शांती परमेश्वराच्या मार्गानुसार आहे. सैतानी आत्मा काय करतो? मोह देतो. हे करू ते करू ते करू, कसं करू, कसं करायचं, कसं करायचं. रात्र झोप नसणार तुमच्या जीवनात. कारण तुम्ही ती भेट देवाला दिली. आपली भेट ही देवाला द्यायची. चालता फिरता बसता उठता देवाला शिकवला. हनुमानमध्ये 11 पुराणात सगळं ते विषय त्याच्या जीवनामध्ये तेच. कारण त्यानं स्वर्ग राज्य पवित्रमध्ये येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टी शिकवल्या. एका कार्यक्रमाला गेले, कार्यक्रमाला जात असताना तिकडेच बसले. 3 दिवसाची वाट होती. त्या मंदिरात शिक्षण घ्यायला आणि मंदिराचं शिक्षण कमी आणि जगाचं शिक्षण जास्त आणि त्यामुळे मनुष्य कमजोर पडणार आहे. स्वर्ग राज्य त्याचा हरवणार आहे. माणसाची बुद्धी यशा 11 नष्ट होणार नाही. त्या मोबाईलमुळे, त्या टीव्हीमुळे, या गाड्यामुळे, कम्प्युटरमुळे बुद्धी भस्म होते, कमजोर होते. कारण अवक्या बाहेर गेल्यानंतर नियंत्रण सरकते, मग त्याची बुद्धी काम नाही करत. माणसाला देवाने ज्ञान दिलं. का दिलं? ज्ञान परमेश्वराकडे आहे. जर ज्ञानाचा वापर केला तर आपलं जीवन प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे बनवलं जाते. सूत्रसेवाचा नीतीसूत्राचा ज्ञानाने भरपूर गोष्टीचा मार्ग शिकवलेला आहे आणि ते शिक्षण तुमच्या जवळ नसेल तर पवित्र आत्मा 100% तुमच्या बरोबर कार्य करेल. म्हणून आपल्याला स्वर्गात जायचं आहे. लक्षात ठेवा, आध्यात्मिक शिक्षण आपल्या लक्षात ठेवा. 1 सेकंड आपला नाही, 1 सेकंदला प्रत्येक आहे प्रभूचे आहे. प्रभूची इच्छा सांगतो तो प्रभूच्या राज्यात हमेशा वसती आहे. छोटीशी प्रार्थना करण्याचं स्वरूपमध्ये ते सगळे 39 पत्रिका 14 विषयाचा दाखला केलेला आहे. प्रभूचा किंवा तुम्ही माझ्या आत्मा शरीर हा स्वर्गाच्या राज्याचा प्रभूच्या मार्गानुसार आपलं जीवन बनावं आणि त्याप्रमाणे भागावर
सर्व मध्ये लोक आपल्या प्रभूचा सर्व परिस्थिती प्रभूचा आशीर्वाद आणि सर्व व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद जे प्रार्थना करणारे जे प्रार्थना देणारे जे वचन ऐकणारे या सर्वांच्या कुटुंबाला त्यांच्या जीवनात मोठा आशीर्वाद प्रभूचा येऊ दे ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.